नमस्कार, SK9 नेवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे ना। आता एक ब्रेकिंग बातमी मनमाड येथून पाहत आहोत। मनमाडला अंमली पदार्थ विरोधात धडक कारवाई करण्यात आली असून 3 ठिकाणी छापा घालून 10.5 किलोचा गांजा जप्त करण्यात आला आहे। एका महिलासह 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। नाशिकच्या मनमाड पोलिसांनी धडक मोहीम उघडली असून उपविभागीय पोलीस अधीक्षक बाजीराव महाजन व पोलीस निरीक्षक विजयकर यांच्या नेतृत्वाखाली 3 पथक तयार करण्यात आले होते। यावेळी 3 वेगवेगळ्या ठिकाणी छापा घालून सुमारे 10.5 किलो गांजा जप्त करण्यात आला। या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली असून यात एका महिलेचाही समावेश आहे। गांजा विक्री मोठे रॅकेट सक्रिय असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून यावर पुढील कारवाई केली जात आहे। SK9 नेवला न्यूज साठी मनमाड प्रतिनिधी मनमाड। गांजा संदर्भात काय कारवाई करण्यात आली आणि त्याच्यामध्ये किती मुद्देमाल सापडले? गांजाच्या संदर्भामध्येच नाही तर केवळ जे काय सर्व प्रकारचे मादक द्रव्ये असतील त्यांच्यावर कारवाई करावी अशी माननीय पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि तेगबीर सिंग संधू साहेब अपर पोलीस अधीक्षक मालेगाव यांच्या सूचना प्राप्त झाल्या होत्या। त्या अनुषंगाने आम्ही मनमाड पोलीस स्टेशनची सर्व टीम, पोलीस निरीक्षक, त्यांचे वेगवेगळे पथकं अशी तयार केलेत आणि एकाच वेळेला मनमाड शहरामध्ये 3 ठिकाणी छापे घातले। 3ही ठिकाणी आमची कारवाई यशस्वी झाली। 3 आरोपी याच्यामध्ये आम्हाला रंगे हात मिळालेले आहेत। त्यांच्याकडे एकूण 10.5 किलो गांजा मिळालेला आहे। साधारण त्याची किंमत 1 लाखाच्या वर असेल। त्याच्यामध्ये 2 पुरुष आरोपी आहेत, 1 महिला आरोपी आहे। त्या आरोपींचा कोर्टामध्ये नेऊन पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आला। आता ते आरोपी पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहेत। ते कुठून माल आणत होते, त्यांचा सोर्स काय, इथलेच आहेत का बाहेरचे आहेत का परराज्यातले आहे याचा सुद्धा शोध घेत आहोत। आणि गांजाच्या व्यतिरिक्त अजून काही कुट्टा गोळी असेल, MD असेल, काही पावडर असेल, काही इंजेक्शन असेल, वेगवेगळ्या प्रकारचे जे काही घातक द्रव्य आहेत, नशा येतो त्याच्यामुळं, अशा प्रकारच्या सगळ्याच घातक वस्तूंचा आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न करत आहोत। असू शकेल त्याचा पूर्णपणे आपण शोध घेऊ। आणि हे जे आरोपी आहेत यांच्यावर याच्यापूर्वी कुठं कुठं गुन्हे दाखल आहेत, पूर्ण महाराष्ट्रात आहेत का भारतभरात आहे याचा देखील शोध घेण्यात येईल आणि पूर्णपणे हा जो काही रॅकेट असेल हे उद्ध्वस्त करण्याचा आम्ही प्रयत्न करू। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना, दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण। रूट कॅनॉल, डिजिटल एक्स-रे, स्माइलिंग डिझायनिंग, वेडेवाकडे दात सरळ करणे, मशीनद्वारे दात साफ करणे, लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार, आधुनिक सुविधा उपलब्ध। आजच भेट द्या। गाळा नंबर 41, आंबेडकर शॉपिंग सेंटर, विंचूर रोड, शिवसृष्टीजवळ, येवला।